नाशिक मागील 2 महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट 2 ने अटक केली आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गुन्ह्याचा तपशील 13 एप्रिल रोजी रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्याचे मित्र हे त्यांचा आणखी एक मित्र येईपर्यंत थांबले होते। दरम्यान एका वादातून सुरू झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात फिर्यादी व त्यांच्या मित्रावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात आरोपी शौकत याने राम बोराडे याच्यावर सुरा हल्ला करून त्याचा खून केला होता। रोहित व शौकत यांनी राजेश या युवकावर सुरा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते। तसेच आरोपी प्रिन्स पालवे याने गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली होती। फिर्यादीवर काचेची बाटली फेकून त्याला तोंडावर मारहाण करण्यात आली होती। अन्य आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विविध कलमात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील आरोपी नौशाद अजित सय्यद हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 13 जून रोजी पाथर्डी फाटा परिसरातील टोयोटा शोरूम समोर उड्डाणपुलाखाली सापळा लावण्यात आला। या ठिकाणी नौशाद हा आल्याचे निदर्शनास येताच त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। कारवाईत सहभागी अधिकारी सदर कारवाईत प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहपोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, चंद्रकांत गवळी आणि मनोज परदेशी यांनी सहभाग घेतला।